नमस्कार, मी सुनीता तुमच्या सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपलं नवीन वर्ष। तर तुम्हाला सर्वांना सर्वात अगोदर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं सगळ्यांचं नवीन वर्ष खूप छान आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो आणि तुमच्या सगळ्या मनातील इच्छा या नवीन वर्षी पूर्ण होवोत। तर आपण इतर दिवसापेक्षा सणासुदीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळं अगोदर आवरत असतो, जेणेकरून आपल्या दारामध्ये झाडून पुसून वगैरे साफ स्वच्छता, देवपूजा वगैरे सर्वात अगोदर आपण सकाळी करून घेतो। कारण सण असला म्हणजे आपल्याला इतर गोष्टींचं पण बघावं लागतं। तर सकाळी माझी देवपूजा वगैरे सगळं झालेलं होतं। आता अगोदर गुढी उभारायची होती। गुढी सकाळी लवकर उभारायची असते। तर गुढीपाडवा हा सण आपला मराठी नवीन उत्सवाचे आगमन करणारा सण असतो। आपला चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे हा सणाचा दिवस गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो। तर या दिवशी आपण आपल्या दारामध्ये गुढी उभारतो। हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो। गुढीपाडवा हा सण विजयी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। त्याचबरोबर गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक असून बरेच लोक या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करतात। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला होता। तर या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता। म्हणून या दिवशी घरोघरी गुढ्या उभारून आपण हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतो। तर इथे माझी रांगोळी काढून झाली होती, सिद्धीने रांगोळी काढली होती। तर आता गुढीची पूजा करून घेते। तर या दिवशी बांबूच्या टोकाला साडी किंवा जरीचे वस्त्र घालून त्यावर साखरेची माळ, फुलांची माळ आणि कडुलिंबाचा पाला लावला जातो। त्यावर तांब्या उलटा ठेवतात। दारासमोर मस्त छान सुशोभित अशी रांगोळी काढून गुढीची पूजा केली जाते या दिवशी। तर इथे माझी पूजा करून झाली होती। गुढीची मस्त छान रांगोळी काढली होती सिद्धीने आणि दारासमोर हळदीचे लेपन वगैरे करून उंबरठ्याची पण पूजा करून झाली होती। हा आपला वर्षातील सर्वात पहिला सण आहे। नवीन वर्षाचा हा पहिला दिवस नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते। सकाळी शक्यतोवर जोपर्यंत कोवळं ऊन पडतं तोपर्यंत गुढी उभारली जायला पाहिजे। तर गुढीची पूजा झाली होती, उभारून झाली। त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची सुरुवात चालू झाली। तर या दिवशी आमच्या इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। तर इथे मी सर्व कामांच्या अगोदर इथे डाळ शिजवायला ठेवून दिली होती। म्हटलं बाकीची कामं होईपर्यंत पुरण शिजून जाईल। तर चणा डाळ 2-3 वेळेस धुवून घेतली होती आणि शिजवून घेतली। तर इकडे दुसरीकडे रशीसाठी खोबरं भाजून घेतलं। आता कांदा भाजते। खोबरं भाजलं गेल्यानंतर तर कांदा भाजतोय तोपर्यंत माझं तिकडे पुरण अगोदर शिजवायला टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बासुंदी ठेवली उकडायला आणि इकडे पुरण शिजून झालं होतं, त्याला चाळणीमध्ये टाकून दिलं पाणी नितरवण्यासाठी। तरी ते बासुंदी आपली उकळते, दूध उकडीला आलेलं होतं, वेलची पूड घातलेली आहे आणि सुकामेवा बारीक करून घेतलेला होता तो घातलेला आहे, बासुंदी घट्ट व्हायला पाहिजे म्हणून। तर आता हे उकळेल, याला स्पेशल एक गॅस लागतोच, तर कमी गॅस करून दिला आणि बाकीची कामं म्हटलं तोपर्यंत आवरते। आता इथं एका साईडला कांदे भाजले जात आहेत। कांदे छान काळसर रंग येईपर्यंत भाजून घेतले। नंतर मग गॅस बंद केला। आता याच्यामध्ये मसाले घालते। धना पावडर घातलं, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला, जिरं घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। मिक्स करून झाल्यानंतर आता याला काढून घेते बाजूला। दुधाला पण मध्ये मध्ये व्यवस्थित मिक्स करावं लागतं खाली, जेणेकरून पातेल्याला लागतंय का नाही। तर मसाला गरम होता, म्हटलं थंड होईपर्यंत इथं पुरणपोळीसाठी कणिक मळून घेते। पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे, साखर घातली आहे, तेल घातलेलं आहे, थोडीशी हळद घातली आहे। आता गव्हाचे पीठ घालते आणि व्यवस्थित पीठ मळून घेते। जास्त घट्टही नाही व पातळ नाही, असं सैलसर असं पुरणपोळी करण्यासाठी मी ते
पीठ मळून घेतलेलं आहे। हे पीठ अगोदरच मळून ठेवावं लागतं म्हणजे कणिक छान मुरली की मग पुरणपोळ्या छान होतात। कणिक मळून झाल्यानंतर थोडेसे याला तेल आणि पाण्याचा हात लावला आणि व्यवस्थित छान असं मळून घेतलं। जितकं मळून घेतलं तितकी पुरणपोळी छान होते आणि झाकून याला 10 ते 15 मिनिटं आता असंच ठेवणार आहे। तोपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि खोबरं बारीक वाटून घेतलं अगोदर आणि नंतर मग कांद्याचा मसाला जो भाजून घेतलेला होता तो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला। तोपर्यंत बासुंदी आटून झालेली होती छान। आता इथे पुरण तयार करून घेते। पुरणाची डाळ याच्यात घातलेली आहे आणि गूळ घातला आहे, वेलची पूड घालते आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेते। यातला आहे ना आता या स्मॅशरने स्मॅश करून घेते म्हणजे सगळी डाळ व्यवस्थित हे होईल आणि चाळणीमध्ये चाळताना जास्त टाईम नाही लागणार म्हणून। मीठ घातलं चवीनुसार थोडंसं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। छान कोरडं होईपर्यंत चमचा व्यवस्थित उभा राहिला की समजावं की आपलं पुरण तयार झालेलं आहे। असं पुरण छान शिजलेलं होतं। आता गरम गरमच याला मी चाळणीमध्ये चाळून घेतलं म्हणजे पटकन चाळलं जातं। हे गरम गरम जेवढं पटापट केलं तेवढं पुरण तयार झालं। याला अगोदर स्मॅश करून घेतलं त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही। तर चला आता कटाची आमटी बनवते पटकन। आम्ही याला रशी म्हणतो, बाकीची लोक दुसऱ्या साईडची कटाची आमटी म्हणतात। तर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण ते याच्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित छान परतवून घेते। याला मिक्स करत राहायचं म्हणजे जेणेकरून आपला मसाला खाली करपणार नाही। मध्यम गॅसवर मी याला आता परतवते आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून 2-3 मिनटं याला तेल सुटेपर्यंत परतवून घेते। तोपर्यंत इकडे कणिक आपली छान मुरून झालेली होती। तुम्ही बघू शकता किती मस्त कणिक तयार झालेली आहे। आता इथं तेल सुटलं आहे मसाल्याला। सण वगैरे असले की थोडीफार धावपळ होतेच, एकदम सगळं जेवणाचं आणि सणाची तयारी पण असते। तर याच्यामध्ये मी पुरणाचं पाणी घातलेलं आहे जे आपण चणा डाळचं गाळून घेतलेलं होतं चाळणीने ते। आता याला शिजवून घेऊ छान उकळी येईपर्यंत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता इकडे रशी शिजते तोपर्यंत एका साईडला भात लावून देते। 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता तांदूळ। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे, पुरेसं पाणी घालून आणि तूप घालते आहे थोडंसं। तुपामुळे भात छान मोकळा आणि मऊ लुसलुशीत होतो। तर आता याला 2-3 शिट्ट्या घेऊन घेते। तोपर्यंत इथे बासुंदी थंड झालेली होती। मी बासुंदीमध्ये साखर घालताना खाली उतरवल्यानंतर थंड झाल्यानंतरच साखर घालते। साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बाजूला ठेवून देणार आहे। आता आपोआप आपली बासुंदीची साखर त्याच्यात विरघळून जाईल। तर भज्यांचं पीठ मळायचं होतं। भात आणि रशी शिजत आहे गॅसवर तोपर्यंत इथे भज्यांचं पीठ मळून घेते। तर त्यासाठी इथे कांदा कट करून घेते बारीक आणि 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेणार आहे। हिरव्या मिरच्या कमीच घातलेल्या आहे कारण भजे खाताना तिखट लागतील मुलींना म्हणून। आता भज्यांचं पीठ मळून घेते। कांदा घातलेला आहे, हिरवी मिरची घातली आहे, ओवा हाताने क्रश करून याच्यामध्ये घालणार आहे आणि बेसन पीठ 2 ते 3 चमचे। थोडंसं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेणार आहे। याच्यामध्ये मी खाण्याचा सोडा हा ज्या वेळेस मला भजे उतरवायचे असतात तेव्हाच घालते, अगोदर घालत नाही। तरी ते भज्यांचं बॅटर तयार करून घेते। बॅटर तयार झालेलं आहे। आता चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। तोपर्यंत दुसरीकडे माझं रशी तयार झाली होती आणि भात पण शिजलेला होता। आता फक्त बाकी होत्या त्या पुरणपोळ्या। आता पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करते। पुरणपोळ्या करताना मी एकाच पारीच्या करते म्हणजे एक गोळा घेऊन त्याला छोटंसं गोल लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढा गोळा होता तेवढंच पुरण घेतलेलं आहे मी आणि याला आता व्यवस्थित आतमध्ये अंगठ्याने हे करत सगळीकडून व्यवस्थित गोल असं तयार करून घेणार आहे। आतमध्ये पुरण दाबून घेणार आहे, अशा पद्धतीने भरून घेणार आणि वरचं जे आहे ना एक्स्ट्राचे ते त्याच्यातच दाबून घेणार आहे कणिक, त्याला तोडणार नाही आहे आणि अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित करून वरून पीठ लावून हलक्या हाताने अशी पुरणपोळी लाटून घेणार आहे। एकाच चाळीची जर पुरणपोळी केली तर त्याच्यामध्ये आपलं जे पुरण आहे ते व्यवस्थित सगळीकडे सगळ्या पुरीमध्ये आपलं कवर होतं म्हणजे
आणि काठ पण त्याचे एकसारखे असतात आणि जी आपली पुरणपोळी आहे ती अशी टम्म अशी फुगते, म्हणजे तिच्यात सगळीकडे पुरण असतं. म्हणून मला एकाच चाळीची पुरणपोळी आवडते. बघू शकता तुम्ही, वरून तूप किंवा तेल लावून आपण ही पुरणपोळी शेकून घ्यायची. किती टम्म अशी आपली पुरणपोळी शेकली गेलेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे पुरणपोळ्या सगळ्या लाटून घेतल्या. 2 चाळीची पुरणपोळी केली तर मग जे पुरण आहे आतलं भरलेलं ते व्यवस्थित आजूबाजूला कवर होत नाही किंवा जे काठ असतात ना त्या काठांमध्ये पुरण जात नाही. मेन म्हणजे हेच आहे 1 चाळी पुरणपोळी लाटण्याचं कारण. तर पुरणपोळ्या लाटल्या गेल्या होत्या. आता तोपर्यंत दुसरीकडे कढईमध्ये तेल ठेवलं तापवायला आणि आता तळण काढून घेते. अगोदर कुरडया तळून घेतल्या आणि त्याचबरोबर बाकीचं तळण पण मी काढून घेणार आहे. भज्यांची शूटिंग करायचं विसरली, त्याच्यामुळे ते राहून गेलं. तर सगळा नैवेद्य इथे माझा तयार झाला होता. गुढी आम्ही दुपारी 12 नंतर खाली उतरवून घेतो घरामध्ये अशा प्रकारे आणि पाटावर ठेवून अशा पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवून देतो आणि पूजा करून घेतो. तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.